सुस्वागतम सुस्वागतम. रहिमतपूर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला सामोरे जात असताना रहिमतपूर आणि रहिमतपूर पंचक्रोशीतील सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते त्याचबरोबर सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी निलेश माने परिवार त्याचबरोबर संपतराव माने परिवार आणि आपण सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि या सहविचार सभेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्यातील ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा या ठिकाणी सन्मान करत असताना त्याचबरोबर जयकुमार गोरे भाऊ यांचं या ठिकाणी शब्द सन्मान रहिमतपूर नगरीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष अशा प्रकारचं स्वागत करतो. त्याचबरोबर सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय माजी अध्यक्ष आणि सातारा जिल्हा निवडणूक समन्वयक सन्माननीय धैर्यशील दादा कदम यांचं या ठिकाणी रहिमतपूर नगरीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आणि कोरेगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय काका भीमराव पाटील काका यांचं या ठिकाणी रहिमतपूर नगरीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. आज आपण सर्वजण रहिमतपूर नगरीच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सहविचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी आदिराज माने यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे एक अनौपचारिक भेटीचा योग साधून व रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याचा दुग्ध शर्करा योग साधून आज या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांच्या निलेश मान्यांवरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या राजकीय वाटचालीच्या प्रथम स्टेज पासून आम्हा सर्वांना मार्गदर्शक असणारे प्रेरणा असणारे ताकद असणारे तुम्हा सर्वांचे लाडके व जाणते नेते महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ त्यांच्यासोबत आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा कदम आमचे नेते सन्माननीय भीमराव काका आमचे पितृतुल्य मार्गदर्शक संपतराव दादा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे साहेबराव आबा अंकुश तात्या नदू पाटील आमचे आप्पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आदरणीय सचिन काका बेलागडे भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष रणजितजी माने अंकुश तात्या विकास दादा व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये तो आपल्या सामील झालेले इंडिया सर व सर्व व्यासपीठ सर्वांचं नाव घेता या ठिकाणी येत नाही मदत ते राहिले आमचे विकास काका राहिलेले आहेत तुपे राहिलेले आहेत विक्रम आबा आहेत संजय रावसाहेब माने अण्णा आहेत. आता बहुतेक सर्व व्यासपीठावरची मान्यवर मंडळी संपली. आता या ठिकाणी सर्वांचाच जयकुमार गोरे भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्वच मान्यवर या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सभास्थानाच्या समोरील सुद्धा अनेक मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी घेणं उचित आहे. वेळेअभावी व मंत्री महोदयाच्या कार्यव्यस्ततेमुळे तो घेणं शक्य नाही. आता थोडक्यामध्ये एका शॉर्ट नोटीसमध्ये आदरणीय भाऊंचा दौरा रहिमतपूर या ठिकाणी नसताना सुद्धा एक अनौपचारिक भेटीचा सोहळा आणि रहिमतपूर नगर परिषदेची होऊ घातलेली निवडणूक हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी साधून फक्त एक 10 ते 15 मिनिटाच्या फोनवरती उपस्थित झालेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते येणारी निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून भाऊ आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली धैर्यशील दादांच्या नेतृत्वाखाली इकडं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सचिन बेलगडे काका असतील, दुसरे शिवसेना शिंदे गटाचे नेते आमचे वासुदेव माने काका असतील, अशा महायुतीतल्या सर्व घटकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढत आहोत. हो, सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वांच जो मेळ घालत आहेत आणि तो मेळ घालून रहमतपूरच्या निवडणुकीचं सर्वात मोठं प्रेरणास्थान ठरलेले विद्यमान आमदार सन्मान्य मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली देखील आणि सन्मान्य चित्रलेखाताई माने कदम यांच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही येणारी ही निवडणूक लढत आहोत. त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे, निवडणुकीमध्ये विजय होण्याच्या दृष्टीनं आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आपण कशा पद्धतीनं कोणत्या ताकदीनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या संदर्भातील मार्गदर्शन मान्यवरांच्या मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी उपस्थित आहोत. प्रास्ताविक ही औपचारिकता असते आणि ती औपचारिकता मी थोडक्यात पूर्ण करतो, कारण मी तुमच्या इतकाच सर्व मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहे. म्हणून मी परत एकदा संयोजकांना प्रास्ताविकाची संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम त्यांनी द्यावा असं त्यांना विनंती. यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मी या ठिकाणी धैर्यशील दादा कदम यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज वाई नगरपालिकेची आणि पाचगणी नगरपालिकेची बैठक आटपून रहमतपूर नगरपालिकेच्या या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि खरोखर गेली 15-20 वर्ष या रहमतपूर नगरीचं आणि ज्यांचं अतूट नातं आहे, रहमतपूर नगरीच्या विकासामध्ये ज्यांनी भरघोस असा निधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिला ते जयकुमार गोरेभाऊ आपल्या ठिकाणी आलेले, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं या बैठकीमध्ये मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते भीमराव काका, संपतराव दादा, साहेबराव आबा, अंकुश तात्या, संजू आप्पा, नंदू पाटील यांनी प्रस्तावित केले ते आपले वकील साहेब, मधू तात्या, आमचे मित्र सचिनराव, विक्रम आबा, तुपे साहेब, सगळ्यांचेच विकासराव, दुसरे विकासराव, सगळीच मंडळी इथं आहेत. आमचा मंडळचा अध्यक्ष तरुण सहकारी रणजित आणि निलेश माने, सर्वच प्रमुख कार्यकर्ते आपण या ठिकाणी आहोत. गेल्या 8 वर्षांपूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी सुद्धा अटीतटीची लढत झाली आणि आपले काही नगरसेवक निवडून आले, काही नगरसेवक थोड्याफार मताच्या फरकानं पराभूत झाले. त्या दिवसापासून सतत लोकांची कामं करत या ठिकाणी विधानसभेला भाऊंच्या नेतृत्वाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची लढत झाली आणि इथं तुमच्या सगळ्यांच्या मताच्या ताकदीच्या जोरावर परिवर्तन झालं. 2014च्या निवडणुकीमध्ये, 2019च्या निवडणुकीमध्ये रहमतपूरनं कायम माझा पाठिंबा दिला, माझी पाठराखण केली, परंतु मताची विभागणी होत होती आणि मताची विभागणी होऊन जे आपल्याला परिवर्तन घडवायचं होतं ते परिवर्तन काय घडत नव्हतं. आणि म्हणून जया भाऊनी, तुम्हाला आठवत असेल पेपरमध्ये फोटो पण आला होता, एका बाजूला मनोज दादा होते, एका बाजूला मी होते आणि दोघांनाही आमदार करणार म्हणून हात वर केला. आणि आता जया भाऊ ऐकणाऱ्या माणसाला बरोबर त्यांनी खाली मला थांबवलं आणि मनोज दादांना लढा म्हणले. आपण सगळे दादा लढले, मी थांबलो, पण मी तुमच्याकडे पण आलो. इव्हन मनोज दादांच्या पेक्षा 10 पावलं पुढे टाकून त्या ठिकाणी मी काम केलं आणि सगळ्यांनी काम.
या रहमतपूरमध्ये न भूतो न भविष्यती असे आपल्याला मतदान झालं. त्याचा परिणाम असा झाला की परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यानंतर या रहमतपूरचा आमदार आपला नव्हता, खासदार आपला नव्हता. त्यावेळी सुद्धा जयाभाऊनी त्यांच्या ताकदीनं रहमतपूरच्या मोठ्या 2 कामांसाठी आणि किरकोळ रस्त्यांसाठी सुद्धा करोडो रुपयाचा निधी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये रहमतपूरला दिली. परिवर्तन झालं. 1 वर्ष अजून व्हायचंय आमदारकीला. आणि तुम्ही बघितलं असेल की ज्यांना आपण निवडून दिलं त्या मनोजदादांनी सुद्धा जवळजवळ 14-15 कोटी रुपयाचा विकासाचा निधी, तुम्ही कमळाचं बटन दाबलं की विकासाच्या निधीला यायला सुरुवात झाली. हे घडायला काही एका दिवसात घडलं नाही. याच्या मागे गेली 20 वर्ष या कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायचं नियोजन या ठिकाणी अनेक ठिकाणी जयाभाऊ गेले, त्या ठिकाणी बोलले की इथं परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून 2000 आपल्या जी आता परवाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश आलं. मी एवढ्यासाठी उदाहरण सांगितलं की आता संजय बापले येत आहेत, नंदू पाटील आपल्याकडे आहेत, सचिन पहिल्यापासून आपल्याकडेच आहेत. सगळी मंडळी आता नावं घेत नाही, उदाहरण 2 नेत्यांची नावं घेतली. आबा मागे बसले, तुपे सरकार बसले, विकासराव परवा चिरेबंदी वाड्या सगळे घेऊन आपल्या मागे आले, सगळी मंडळी आली. आता याचा परिणाम की परिवर्तन अटळ. आणि परिवर्तन कोणासाठी करायचं आहे? हे परिवर्तन आपल्याला रहमतपूरच्या विकासासाठी करायचं. रहमतपूर मधल्या सर्वसामान्य लोकांच्या वैयक्तिक विकासासाठी आपल्याला हे परिवर्तन करायचं. आणि हे करत असताना आपल्याला 20 जागा आहेत, एकच नगराध्यक्ष आपला निवडून येणार आहे. आणि म्हणून थोडी चढावड होण्याची शक्यता. आता निवडून येत असताना राजाभाऊ आपल्याला वाटते उभं राहून, पण वाटत एखाद्या वेळी की बाबा पार्टीनं सांगितलं तर थांबायचं आहे, थांबावं सुद्धा लागत. आणि थांबल्यानंतर काय करायचं? जो थांबत त्याने काय करायचं? माझं उदाहरण घ्या. जो थांबत त्यानं उमेदवारापेक्षा 10 पावलं पुढे जाऊन त्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आला. आता बावनकुळे साहेबांनी डिक्लेअर केलं, जो थांबल त्याचा भारतीय जनता पार्टी कधी विसर पडून देणार. आता आपण इथं साधारण महायुतीमध्ये जातोय, राष्ट्रवादीचे नेते पण आपल्याकडे आहेत, वासुदेव माने काका आहेत, आपल्या नेत्या चित्रलेखा माने कदम ताई आहेत, संपत दादा आहेत, निलेश माने आहेत, आपले आमदार आपल्या बरोबर आहेत. आणि भाऊ या सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सगळ्या नगरपालिका निवडून आणून या ठिकाणी ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बनवायचा त्यांनी विडा उचलला. आणि म्हणून या ठिकाणी रहमतपूरच्या सगळ्या लोकांनी थोडंफार मागं पुढं सरकून ऍडजस्टमेंट करून ह्यो चाललं का तो नाही चाललं, ह्याच्यापेक्षा जी पार्टी ज्या उमेदवार शिक्कामोर्तब ही करत त्याला उभं करत त्या उमेदवाराला आपण ताकदीनं निवडून द्यावं. आचारसंहिता चालू झाली, फॉर्म भरायला सुरुवात झाली. आज उद्या आपली इकडे उमेदवारी फायनल होते. पण विनंती एवढीच करेन की नेते मंडळी जे आपल्यावर प्रचंड विश्वास ठेवून आहे, नेते मंडळींचा कुठेही विश्वासघात होणार नाही. त्यांना ताट मानेनं फडणवीस साहेबांच्या पुढे जाता येईल एवढंच काम आपण सगळ्यांनी करूया. मला खात्री आहे की आता ज्योतिष बघायची काय गरज नाही, पण कापिल राव सुद्धा चालणार नाही. कारण परवा उपमुख्यमंत्री आले होते, त्यांनी भाषण केलं, थोडी ताकद द्यायची प्रयत्न केलेला आहे, परंतु आपली ताकद प्रचंड मोठी आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहून रहमतपूर नगरपालिकेला, ही ऐतिहासिक नगरपालिका आहे, आणि रहमतपूर नगरपालिकेला आपल्याला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या माध्यमातून ही नगरपालिका निवडून द्यावी लागेल. एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर विनंती करेन जया भाऊंना की आपण मार्गदर्शन करावं. आज आपल्या
रहमतपूर नगरीमध्ये होत असलेली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक बैठक आहे. प्रचाराची बैठक नाही किंवा बाकी कुठला विषय नाही. आज सकाळी सहज फोन झाला, मी वाईला चाललो होतो आणि वाईतनं पाचगणी या 2 ठिकाणी बैठका होत्या. सहज निलेशचा फोन आला आणि निलेशला सांगितलं मी वाईला चालतो. निलेश म्हणला जाताना आमच्याकडे जेवायला आहे. मी बराच वेळ नाही म्हटलं, पण त्याने आग्रह केला आणि मग आता शेवटी निलेशचा आग्रह मोडणं मला शक्य नसतं म्हणून मी सांगितलं मी येतो. ठीक आहे, आपल्या प्रमुख लोकांनाही बोलवा, मग सगळ्यांशी थोडं 2 मिनिटं बोलता येईल असा विषय झाला. ही औपचारिक बैठक आहे. आजच्या या बैठकीच्या अनुषंगानं ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्माननीय धैर्यशील दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय विभाग, सन्माननीय अंकुश साठे असतील, सन्माननीय नंदकुमार माने पाटील असतील, त्यांचे आमचे खूप जुने संबंध आहेत. सुखदेव माने अप्पा असतील, रणजित माने आपले मंडळाध्यक्ष युवा आहेत, विकास माने काका, विक्रम माने आबा, विकास तुपे, साहेबराव माने आबा, मधुकर सावंत, सचिन बेलागडे, सन्माननीय संजय माने अण्णा आणि अनेक नेते इथं आहेत, पाठीवर बसले पुढं आहेत. त्या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्या सगळ्या समोर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं. आणि स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या परिवर्तनासाठी शुभेच्छा देतो. मला आठवतं मी नवीन आमदार झालो होतो. वकील साहेब तुम्ही बहुतेक माझ्या घरी आला होता. अचानक काय ते घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीमध्ये माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ आता आमची खूप अडचण झाली, आम्हाला फेकून दिलंय, आता आम्हाला सोबत घ्या. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ही सुरुवात झाली आणि तेव्हापासून सातत्यानं आजपर्यंत सत्ता कुणाची आहे त्याच्यापेक्षा आपण निलेश आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळेच सहकारी सातत्यानं या रहमतपूर शहराच्या विकासाच्या बाबतीत भूमिका घेतली, राजकारणाच्या पलीकडे जाऊ. मागच्या वेळी आपण निवडणूक लढलो आणि खूप संघर्षातनं ती निवडणूक अगदी थोड्या फरकानं आपण हारलो. कदाचित शेवटचे 2 दिवस माझी उपस्थिती असती तर तेही घडलं नसतं. तर त्यावेळेची ती परिस्थिती होती, अनेक गोष्टी घडल्या तेव्हा आणि तेव्हा आपल्याला तो पराभव स्वीकारायला लागला. तेव्हाची परिस्थिती माहिती आहे आपल्याला की आपली कोण आपल्याला बेरजेतच पकडत नव्हतं. खरं नाही खरं सांगतो, आम्हाला कोण बेरजेतच पकडत नव्हतं. पण हिशोबानं बऱ्यापैकी चांगली मतं त्यावेळी घेतली. त्यानंतर सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सोसायटीची निवडणूक झाली तेव्हाही अशीच परिस्थिती, तेव्हाही म्हणजे यांचं काय आहे तेव्हा असं झालं, पण ती 100 मतावरती पण आणली. तेव्हा थोडीशी जाणीव झाली की हे बरोबरी लिहिता आहे बहुतेक आता. पण तो विषय नाही, शेवटी कोणाचे जीवन हा विषय नव्हता, एक राजकीय विचाराची लढाई होती. तेव्हा ती लढाई आपण केली आणि सातत्यानं ही इलेक्शनपुरती मर्यादित नाही राहिली. मला सांगितलं जातं की सगळ्यात जुनी नगरपालिका पण सगळ्यात जुनी नगरपालिका असली तरी पिण्याच्या पाण्याचा संघर्ष हायाचाच आहे, अंतर्गत गटारचा हायाचाच आहे, बाकीच्या पायाभूत सुविधेचा संघर्ष असाच आहे. विकास कोणाचा झाला तर नेत्यांचा झाला, पण गावाचा विकास, गावातल्या सुविधांचा विकास झाला नाही, हे वास्तव आहे. दुर्दैवानं इथल्या आमदारांना पण त्याची काळजी नव्हती. त्यांना एका कुटुंबाला सांभाळलं की गाव सांभाळलं जातं अशा पद्धतीची भावना झाली. आणि जेव्हा अशी भावना होती नंदू पाटील तेव्हा घरी बसायला लागतं. शेवटी जनतेला घरी धरून नाही चालत, जनतेला सोबत घेऊन आपल्याला काम करायला लागतं आणि ती भूमिका आपण सातत्याने घेतली. निलेश आणि त्यांचे अध्यक्ष तुम्ही सगळे सहकारी सातत्यानं
गावाच्या विकास कामाच्या बाबतीतली भूमिका सत्ता नसतानाही लोकांनी घेतली. 5 कोटीचं पहिला ऑर्डर झाली, ती कामं झाली. 5 कोटीची दुसरी ऑर्डर झाली, ती कामं झाली. 5 कोटीची तिसरी ऑर्डर झाली, ती कामं झाली. 3 कोटीची तिसरी ऑर्डर, चौथी ऑर्डर झाली, ती कामं आता बघता तुम्ही. गावात आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, याला कारण आहे की सत्तेत नसताना सुद्धा ही मुलं काम करतात, हे काम करतात, हे गावाची भावना झाली. तेवढंच नाही, गावातली कुठलीही छोटी मोठी अडचण असली, कसली अडचण असली तरी सुद्धा ही सगळी टीम ताकदीनं त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिली. कधी आमच्यावर वाद घातला, कधी संघर्ष केला, कधी रागानं, कधी हट्टानं, कधी नारानं, पण या गोष्टी करून या माणसांनी सगळ्यांनी घेतल्या. त्याची परिणिती आज अशी झाली की खूप चांगलं संघटन आल्या ठिकाणी उभं राहील. त्या संघटनामध्ये आता पाटील, तुम्ही सगळे सहकारी इकडे बसलेले सगळ्यांनी आता त्यात भर घातली. आपण सगळेजण आता एकत्र आलो आणि मला वाटतं ही सगळी टीम आता खास करून आज आमदार आपल्या सोबत आहेत. त्यांनी खूप मोठं काम या आपण निवडून आल्यानंतर आमदार म्हणून आमदार झाल्यावर पहिल्या आमदारांना जमलं नाही, पण आता नवीन आमदारांनी लगेच तातडीनं गावाला निधी आणण्याचं काम केलं. गावामध्ये काम करण्याची भूमिका तातडीने घेतली. आता चित्रलेखा मानेताई आपल्यासोबत मध्यंतरीच्या कालखंडापासून आता आपण सगळेजण सोबत काम करतो. त्यामुळे खूप मोठं परिवर्तन दादा झालं. दादांनी सातत्यानं या रहिमतपूरचा हट्ट पुरवण्यासाठी आग्रह माझ्याकडे असायचा काय दादाचा. तर आज बघता आपण हे 18 कोटी एवढ्यापुरता मर्यादित विषय नाही, पण त्यानंतर आपण 28 कोटी रुपयाची गावाची पाण्याची योजना पण मंजूर करणार. आणि प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवातही झाली. काही दिवसात ते काम संपेल, पण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशा पद्धतीची 24/7 गावाला पाणी देणारी योजना मंजूर करून आणली. कुणी आणली? सत्ताधाऱ्यांनी आणली. सत्ताधाऱ्यांनी आणली, विरोधकांनी आणली. आपण सगळ्यांनी किंवा जे सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून अनंत अडचणी रद्द झाली, पुन्हा झाली, रद्द झाली, पुन्हा आणली, पुन्हा पैसे कमी आले, पुन्हा पैसे वाढवून आणले. आता कुणी पत्रकार परिषद घेऊ द्या, कुणी काय आकडेवारी सांगू द्या, पण एकदा छाती वाटून सांगावं की ह्याच्यात आपलं काही योगदान आहे. त्यापेक्षा आज बोलला ना, मी बोलेन पुणे येणार आहे गावात बोलेन. पण ही पाणी योजना 28 कोटी रुपयाची. त्या पाणी योजनेसोबत भुयारी गटरची योजना आता त्याचं टेंडर झालंय. वर्क ऑर्डरच्या मला वाटतं वर्क ऑर्डर पण झाली. 20 कोटी रुपयाची भुयारी गटरची योजना आज आपण बघतो की आपण मंजूर करून आणली. त्याचं टेंडर पण झाले. आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होईल. हे सगळं काम मला सांगा निलेश आणि त्यांचे सगळे सहकारी सत्तेत नसताना केलेली कामं आहेत. त्यांच्या हाती कुठल्याही सत्तेचं साधन नसताना केलेली कामं आहेत. या गावातल्या एकाही साधारण कार्यकर्त्यांनी सांगावं की त्याची अडचण आली, पोलीस स्टेशन, तलाठी, कलेक्टर किंवा कुठलीही अडचण असू दे, एक सिंगल अडचण सांगा की त्या अडचणी आम्हाला मार्ग मिळाला नाही किंवा आम्हाला मदत झाली नाही, असा एक कार्यकर्ता गावात मिळणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं आपण संघटनेचं काम उभं केलं आणि म्हणून आज हे संघटन वाढत 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 आज इथपर्यंत आले. आणि या संघटनेसोबत आता खूप चांगल्या विचाराची लोक आपण सगळेजण एकत्र आले, तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन अटळ आहे. आज जाताना मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना की निवडणुकीच्या अनुषंगानं अर्ज भरण्याची प्रक्रिया आता चालू झाली. आता अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण करा. जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. आपले आमदार मनोजदादा आज मुंबईला आहेत, ते आले की उमेदवाराची घोषणा करतील. नगराध्यक्षाच्या उमेदवाराची तेच घोषणा करतील. आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानं जे उमेदवार आपला ठरेल त्याची घोषणा आमदार महोदय आल्यानंतर करतील. आपल्या नगरसेवकांच्याही तिकिटाच्या संदर्भातली भूमिका ती घोषित होईल आणि ती एकदा जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी जी उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवारीच्या पाठीशी ताकदीने उभं राहून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा आहे. त्या अनुषंगाने लागलं पाहिजे. धैर्यशील दादासारखा राजा उदार झाला पाहिजे.
हा. राजा उदारी ठेवल्या, उदारी भागू कधी नाही कधी झालं. आम्ही तसा कोणाचा हिशोब ठेवत नाही. चांगला वाईट कसला असला तर हिशोब सहज ठेवत नाही आपण शिल्लक. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आता सांगायचं ना, आता कुठल्या अडचणी नाही, आता कुठले प्रसंग नाही. मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की इथं अडचण येते तिकडं अडचण येते, म्हणजे अगोदर माझ्या केस दाखल करून मी कसा भय राहीन, रहमतपुरात कसा पोचणार नाही, बसवण्यात कसा पोचणार नाही अशी व्यवस्था केली. पण काळ याचं उत्तर आहे. आयुष्याने आजपर्यंतच्या आपण बघितलं असेल, रामायण महाभारतापासून षड्यंत्रकारी कधीही जिंकला नाही. षड्यंत्रकार्याला केलेल्या षड्यंत्रातनं मिळालेलं जे समाधान असतं हे खूप अल्पकालीन असते, तात्पुरतं समाधान असते. त्यामुळं तात्पुरत्या समाधानावर त्यांनी काही गोष्टी केल्या असतील, पण त्याचा जो परिणाम झालाय ना तो खूप दूरगामी झालाय, तो दूरगामी परिणाम झालाय. आणि आता परिवर्तन जे झालंय ते आता आपल्याला आयुष्यभर भोगायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन. आता बाकी सगळ्या गोष्टी बोलायला मी पुन्हा येईन, बाकीच्या गोष्टी चर्चा करेन, पण तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. मी आपल्या सगळ्या संघटनेला, आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतो. आदरणीय देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करतायत, मोदीजी देशाचं नेतृत्व करतायत, आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा विकास हा देवेंद्रजीच करू शकतात. आणि त्याच पद्धतीची भूमिका मी आता इथे घेत असताना सांगतो, आपल्या शहराला लागेल ते काम, लागेल ती देण्याची भूमिका फक्त तोच माणूस आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊ शकतो. आम्ही सगळेजण मध्ये आहेच, वकील म्हणून तुमचं काम मी सातत्यानं करेन. मला काही इकडे निवडणूक लढवायची नाही, तेव्हा माझं काही फार सिरियस घेत जाऊ नका इथं नेते. माझं काही बाकी काही काम नाही. माझं मी इथल्या आलो तर मी इथल्या जनतेला मदत करायला आणि इथल्या नेत्याला मदत करायलाच येईल. माझं व्यक्तिगत कुठलंही काम नाही. तर मी एवढंच सांगतो की आपल्याला मनापासून धन्यवाद दे. आपण खूप पेशन्स ठेवले, खूप भोगलं, खूप सोसलं, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघटन तुटू दिलं नाही. आणि म्हणून आज एवढ्या ताकदीत आपण सगळेजण उभं राहिला आहे. आणि या परिस्थितीमध्ये आज एवढंच सांगायला आलं की तुम्ही फक्त यादी डिक्लेअर करा आणि सगळ्यांनी सोबत राहा. बाकीचं सगळं आमच्यावर सोडा, काळजी करू नका. ताकदीने ही निवडणूक लढायची का नाही, जिंकायची पाहिजे. जिंकायला काही ज्योतिषाची गरज लागणार नाही, पण सांगायला आवश्यकता पाटील लागत नाही, मला नाही वाटत लागेल. तेव्हा पुढच्या विरोधकाला बघ अजून कळण झाले कुठल्या गाडीत बसावं. कुठल्या गाडीत बसल्यावर मी रहमतपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो. आता गाडी चुकलेली आहे. आता बसलेली गाडी बारामतीला जाते, रहमतपूरला येत नाही. त्यामुळे आता गाडीचा वाट बंद झालेली आहे. थांबा रहमतपूर नाही त्या गाडीला, बरोबर ना. तेव्हा आता थांबा इथला नाही येतात. आता आपलं राष्ट्रीय नेतृत्व करावं, जिल्हा स्तराचं नेतृत्व करावं, गावगाड्यातलं नेतृत्व आता इथल्या पोरांच्यावर सोडावं. नवीन पिढी आलेली आहे, ती नेतृत्व करेल. आपलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी समोरच्या नाही माझी विनंती मनापासूनची आहे. आता झालं पास झाला तर 10-20 वर्ष सगळं, 25 वर्ष सगळं, 25 वर्ष सगळं भोगले. आता कधीतरी समाधान झालं पाहिजे. नव्या पिढीला सूत्र सोपवली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनता मुलं कसं होतं, अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानानं घरी बसणं योग्य अशी माझी विनंती राहील आमच्या सहकार्याला. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आता निवडणूक गर्वाने लढू नका. खूप मोठी ताकद आहे असे वागू नका. आपल्यासोबत माणसं आले तर आमच्याकडून काय अडचणच नाही, निवडणूक जिंकतोय असं म्हणू नका. निवडणूक ही मतदानाच्या 5 वाजेपर्यंत ही निवडणूक आपल्याला ताकदीने लढायला लागते. गाफील राहू नका. त्यामुळं हे सगळं सांगण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो आहे. आणि आपण सगळेजण त्या पद्धतीची निवडणूक कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आता आपल्याकडे सगळी ताकद आहे. माननीय आमदार मोदी आज या ठिकाणी नाहीत, आम्ही सगळेजण पुन्हा येऊ. पण पुन्हा एकदा सांगतो की आज उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळी तिकीटं जाहीर करायलाच लागते. तर काही परिस्थिती राहिली नाही. तेव्हा आमदार मोदी इथं आले की आपले त्या निमित्तानं आपल्याला
जे जे उमेदवार पक्षाकडून येतील त्याची यादी ते जाहीर करतील आणि आपल्या सगळ्यांना त्या अनुषंगाने काम करायचे एवढंच या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या भावी नगरसेवकांना आणि भावी नगराध्यक्षांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. मनपूर्वक बहुत धन्यवाद. या निमित्तानं आपण भारतीय जनता पक्षामध्ये 2च प्रवेश घेत आहोत. एकच मिनिट. रहमतपूर अल्पसंख्याक शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिर शेख भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर शेरखान डांगे युवा नेते रहमतपूर या शेरखान डांगे हे दोघं भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश घेत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत.